जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण नेमकं काय पाहणार आहे तर सेल्फ मोटिवेटेड कसं राहावे यासाठी काय करणार आहे आपण काही गोष्टीवर नेमकी चर्चा करणार आहे आणि ह्या ज्या गोष्टी असतील ते तुम्हाला आयुष्यभरासाठी काय करायचे आता आपल्या अंगीकृत करून घ्यावायच्या आहेत आणि जर ह्या गोष्टी तुम्ही अंगीकृत करून घेतल्या तर तुम्हाला तुमच्या जगण्याची एक पद्धत सुद्धा निर्माण होईल आणि त्यामुळे काय होईल की तुम्ही वेळोवेळी स्वतः सेल्फ मोटिवेटेड राहणार। कारण की ही दुनिया जी आहे कोणती दुनिया तर एमपीएससीची दुनिया तुम्हाला माहित आहे की वेळोवेळी तुम्हाला काय करते जमिनीच्या आतमध्ये म्हणजे जे एक प्रकार डिप्रेशन मध्ये टाकत असते। तर तुम्हाला काय करायचं की त्यानुसार सेल्फ मोटिवेटेड राहून जी एमपीएससी आपल्याला जेवढं जमिनीच्या आतमध्ये टाकायचा प्रयत्न करेल त्याला काय करायचं आपल्याला बाउन्स बॅक करायचा आहे। तर हा व्हिडिओ मोटिवेशनल राहणार नाही तर तुम्हाला पद्धती सांगणार की नेमकं स्वतःच सेल्फ मोटिवेट कसं राहायचं आहे। चला तर मग आपण सेशनची सुरुवात करूया, ठीक आहे। पहा, सेशनची सुरुवात करत असताना सर्वात प्रथम मी तुम्हाला एक छोटीशी शायरी सांगणार आहे। ती शायरी म्हणजे बाह्य मोटिवेशन आहे, मात्र त्या शायरीमधून आपणास काय घ्यायचं हे पहा। बघा, कुछ दरवाजे कभी बंद नहीं हुआ करते, शायरी का है कुछ दरवाजे कभी बंद नहीं हुआ करते, बस हम ही क्या करते हैं खटखटाना छोड़ देते हैं। कुछ दरवाजे कभी बंद नहीं होते, हम ही उन्हें खटखटाना छोड़ देते हैं, ठीक आहे। आपल्याला त्याच्यामुळे काय होतं एक प्रकारे बघा ही शायरी काय म्हणते मोटिवेशन देते आहे, परंतु ते शेवटच्या दुसऱ्या ज्या लाईनी आहेत म्हणजेच हम ही खटखटाना छोड़ देते हैं। आता जे रस्ते आहेत त्याला आपण का खटखटाना सोडून देतो तर त्याचं कारण आहे म्हणजे आपलं सेल्फ मोटिवेशन कुठेतरी कमी पडते। कारण की आपल्याला माहित असेल की मोटिवेशन भरपूर प्रकारचं आहे, त्याच्या प्रकार पण सुद्धा आपण पुढे पाहणार आहे। तर हे मोटिवेशन जे असते ना बाह्य मोटिवेशन जे असते ते काय होते काही दिवसात आपल्यासोबत चालते आणि ते मोटिवेशन गेलं ना काय होतं की एक दरवाजा बंद झाला समजा उदाहरणामध्ये आणि मग काय झालं की जे बाह्य मोटिवेशन होतं ते काही दिवस चाललं आणि तो दरवाजा बंद झाल्यानंतर आपल्याला काय वाटतं की आता आपल्या समोरचे सर्व रस्ते बंद झाले। आपण काय करतो की ते दरवाजे खटखट करणे काय करतो म्हणू शकतो एक प्रकारे बंद करून टाकतो, म्हणजे तुमच्यामधलं जे इनर मोटिवेशन आहे सेल्फ मोटिवेशन आहे ते कमी होऊन जाते। तर नेमकं ह्या मोटिवेशनसाठी नेमकं काय करायचंय ह्या गोष्टी आपण पाहणार आहे, ठीक आहे। तर सुरुवातीला काय करू आपण मोटिवेशन म्हणजे नेमकं काय हे थोडक्यामध्ये बघून घेऊया। तुम्हाला माहिती की कोणतंही काम करण्यासाठी एक ऊर्जा लागते, एक माहित तुम्हाला काहीतरी एनर्जी लागते, ती एनर्जी म्हणजे काय असते मोटिवेशन। मोटिवेशन म्हणजे नेमकं काय असते तर एखादं काम करण्यासाठी तुम्हाला लागणार जे बळ असते एनर्जीलाच आपण काय म्हणतो बळ, ठीक आहे। एखादं गोष्ट करण्यासाठी तुम्हाला काय लागते समजा उदाहरणामध्ये बळ लागते ते गरजेचं आहे, त्यालाच आपण काय म्हणतो मोटिवेशन म्हणतो। एखादं काम करण्याची इच्छा म्हणजे काय मोटिवेशन, ठीक आहे। तर एक प्रकारे तुम्ही जो काम करत असतात त्याला काम करण्यासाठी तुम्हाला मिळणारी स्फूर्ती त्यालाच काय म्हणतो आपण मोटिवेशन आणि दैनंदिन आयुष्यामध्ये ह्या मोटिवेशनची खूप गरज असते, ठीक आहे। कारण की हे मोटिवेशन असते तेव्हाच काय होते कुठेतरी आपण ह्या फील्डमध्ये आलेलो असतो। कुणाचं बाह्य मोटिवेशन असते कुणाचं इनर मोटिवेशन असते, फक्त एकच दुविधा मनस्थिती असते अशी असते की जे बाह्य मोटिवेशन आहे ते काहीच काळासाठी चालते। त्यामुळे आपण ते मोटिवेशनचे प्रकारमध्ये दोन मोटिवेशनचे प्रकार आहेत, एक आंतरिक मोटिवेशन आणि बाह्य मोटिवेशन। तुम्हाला माहिती आहे की हे चित्रच पहा की आहे बाह्य मोटिवेशन। तुम्ही सिंगम मूव्ही पाहिला की तुम्हाला वाटतं की मला डीवायएसपी व्हायचं आहे, मला पीएसआय व्हायचं आहे, मला वर्दी मिळवायची आहे, मग त्याच्यामुळे काय होते तुम्ही बाह्य मोटिवेशन घेता। सिनेमा 3 घंट्याचा असतो तो पाहिल्यानंतर तुम्हाला वाटतं की आता मी काहीच करून टाकणार आहे, दुनिया इकडची तिकडे करून टाकणार आहे, तर तुम्ही काय करता डायरेक्ट बाह्य मोटिवेशन घेता। जसं 12th फेल मूव्ही आला होता त्याच्यामध्ये जी नायिका आहे ती काय म्हणते की तुमने कहा था ना अगर मैं तुमको कहूँ कि मैं तुमसे प्यार करती हूँ तर तुम क्या करोगे दुनिया उलटपुलट कर दोगे। हे मोटिवेशन भेटते तुम्हाला, परंतु ते मोटिवेशन वेळोवेळी चालत नसते। तर हे मोटिवेशन काय होते की काही दिवस चालते 10-15 दिवस चालते आणि नंतर काय होतं की तुमची गाडी थांबायला लागते। तर हे बाह्य मोटिवेशन काहीच वेळासाठी असते, त्याच्यामुळे ह्या मोटिवेशनपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं मोटिवेशन कोणतं असते इनर मोटिवेशन म्हणजेच आंतरिक मोटिवेशन आणि त्यालाच काय म्हणतो आपण सेल्फ मोटिवेशन, ठीक आहे। तर बघा पहिला महत्त्वाचा म्हणू शकतो पायरी आहे, पहिल्या महत्त्वाची पायरी आहे ती म्हणजे कॅलेंडरवर आपले गोल सेट करावे। तुम्ही जेव्हा सेल्फ मोटिवेटेड होत असता तर तुम्हाला काय करायचं की डेली लाईफमध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह राहायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे कॅलेंडरवर थोडे आपले काय करायचे गोल सेट करायचे आहेत। उदाहरणामध्ये तुम्ही एक असं दूरचं नाही ध्येय ठेवायचं, उदाहरणामध्ये तुम्ही वर्षभराचं ठेवताल 2 वर्षाचं ठेवताल की मला अमुक करायचं, असे केल्यापेक्षा तुम्हाला काय करायचं एका दिवसाचं नंतर 7 दिवसात तुम्ही करू शकता। तर हे जे टार्गेट ठेवले तर तुम्हाला काय होणार की 7 दिवसाच्या टार्गेटमुळं तुम्ही डेली काय विचार करणार की नेमकं मला आज एवढं काम करायचंय, ठीक आहे। जर मी आज 7 दिवसात टार्गेट ठेवले मी त्याच्यानंतर एका दिवसात टार्गेट ठेवलं तर मी काय करणार की आज मला एवढा अभ्यास करावायचा आहे, तर मग तुम्ही काय करणार की डेली तेवढा ॲक्टिव्ह राहायचा प्रयत्न करणार। उदाहरणामध्ये तुम्ही काय केलं की 4 ते 5 तासाचं शेड्यूल बनवलेलं आहे आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये जर एक उदाहरणामध्ये चहा प्यायला गेले तर तुम्ही अर्धा घंट्यासाठी चहासाठी अर्धा तास लावला आणि काय होते कधी कधी तुमचा चहाचा वेळ अर्धा तासाच्या वर जायला लागते, मग तुम्हाला जाणीव व्हायला लागते की नेमकं अरे मला आज तर काय करायचं की एक्स्ट्रा गोष्टी वाचायच्या राहिल्यात माझ्या,
माझे 4-5 तास शेड्यूलच वाचायचं राहिले, मग तुम्ही काय करता की तो वेळ काय करता इकडे द्यायला लागता. त्याच्यामुळे तुम्हाला इनर मोटिवेशन भेटते. कशाद्वारे? तर तुमच्या कॅलेंडरवर सेट केलेल्या गोलद्वारे. तर तुम्हाला काय करायचं की नेमकं कॅलेंडरवर आपले जे गोल आहेत, जे काय आहे गोल सेट करावायचे आहेत. त्याच्यामुळे काय होणार की तुम्ही डेली एक टाइम टेबलनुसार अभ्यास करणार आणि वेळोवेळी जे छोटा तुमचा टाइम पास होणार आहे. ठीक आहे, उदाहरणामध्ये एखादी सिरीज बघायला गेले, तुमचा वेळ त्याच्यामध्ये जायला लागला, तुम्हाला समजतं की नाही यार मला काय करायचंय, आता माझा जो अभ्यास आहे तो अभ्यास पहिले पूर्ण करायचा आहे. म्हणजे तुम्ही गोल सेट केलेला असल्यामुळे काय होतं की तुम्हाला डेली काम करण्याची ऊर्जा आहे ती कुठून भेटते? ह्या डेली गोल सेट करण्यामधून भेटते. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं की डेली गोल सेट करावायचं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण दुसरा मुद्दा बघूया. हा समजला? त्यानंतर बघा ऑटो सजेशन, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहित असेल की स्वामी विवेकानंद म्हणत होते की सगळ्यात महत्त्वाचा वेळ कोणता असतो, तर जो वेळ तुम्ही स्वतःसोबत घालवत असता. ठीक आहे, कारण की तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान व्यक्ती कोण असते, तर तुम्ही स्वतः असता. मग तुम्हाला काय करायचं की स्वतःला सजेशन द्यावायचे आहेत. उदाहरणामध्ये सजेशन नेमके कसे द्यायचे बघा, तुम्हाला माहित असायला पाहिजे की भरपूर सारे लोक काय करतात, तुम्हाला डिमोटिवेट करायचा प्रयत्न करतात. ठीक आहे, मग तुम्हाला काय करायचं की स्वतःला मोटिवेट ठेवण्यासाठी स्वतःला सजेशन द्यायचे. कशा प्रकारे? उदाहरणामध्ये काही मॅनर्स असतात काही ठिकाणी. जर उदाहरणामध्ये तुम्ही दोघं जण तुमच्या मित्रांनी तुमच्यासाठी डब्बा आणलेला आहे. ठीक आहे, मग मित्रांनो तुमचा डब्बा आणल्यानंतर तुम्हाला काय करायचंय की तुम्ही काही मॅनर्स असतात की उदाहरणामध्ये शेवटचा घास पुन्हा खाल्ला पाहिजे ज्यानं तो डब्बा आणलेला आहे. हा मॅनर्स असतात. तुम्ही काय झालं, चुकीने ते विसरून गेले. मग तुम्ही रूमवर गेल्यानंतर तुम्ही स्वतःला काय सांगणार की अरे यार मी अशा प्रकारे वागायला नाही पाहिजे होतं. मग तुम्ही स्वतःला सजेशन देणार. ठीक आहे, त्यानंतर असं उदाहरणामध्ये असे काही रूल असतात जसं की तुम्ही जर एका ठिकाणी खुर्चीवर बसले आहेत, तुमचा जर मित्र आला तर तुम्ही समोर बसून काय केलं, त्याला हात मिळवला, तर मॅनर्स काय सांगतं की तुम्ही ऍटलिस्ट चेअरवरून उठून काय करायचं असते, तुम्हाला त्या व्यक्तीला हात मिळवायचा असतं. मग ही चूक झाली, मग तुम्हाला काय करायचं, स्वतःला जाऊन सांगायचं आहे की माझ्याकडून ही चूक झालेली आहे, मी जाऊन काय करणार, ही इम्प्रूव्ह करणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही 6-7 तासाचं शेड्यूल बनवलं होतं, मग तुम्ही काय करणार की 6-7 तासाच्या शेड्यूल नंतर तुम्ही काय केलं की 3 तास टाइमपास केला. ठीक आहे, आणि 4 तास अभ्यास केला. तर मग तुम्ही स्वतःला काय सांगणार की नाही यार ही माझ्याकडून चूक झालेली आहे. तुम्ही स्वतःला समजून काय सांगणार की तू असं करायचं नाही, कारण की जर असं केलं तर तुझं फ्युचर जे आहे ते धोक्यामध्ये येणार. ठीक आहे, मग तुम्ही स्वतःला सजेशन द्यायचे. त्यानंतर तुम्ही काय सांगू शकता की आज जे मी मॅथचा प्रॉब्लेम सोडवला ते मी वेगळ्या पद्धतीने कशा प्रकारे सोडू शकतो, हे स्वतःला सजेशन द्यायचे आहेत. ठीक आहे, ह्या गोष्टी म्हणजे तुम्ही सेल्फ सजेशन, आणि हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करता, स्वतः इम्प्रूव्हमेंट करत असता. आणि सेल्फ सजेशन करत असताना म्हणजेच ऑटो सजेशन करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, आरशासमोर उभं राहायचं आहे आणि स्वतःला सांगायचं की अशा प्रकारे गोष्टी केल्या असत्या तर आणखी चांगल्या प्रकारे ह्या गोष्टी इम्प्लिमेंट झाल्या असत्या आणि मी यशाच्या जवळ आणखी गेलो असतो. तर ही सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे ऑटो सजेशन. ठीक आहे, त्यानंतर बघा 3 नंबरचा टप्पा महत्त्वाचा आहे, स्वतःला सेलिब्रेट करावे. आता बघा या ठिकाणी माझं स्वतःचं उदाहरण देतो. उदाहरण असं आहे, एक माझ्या लाईफमध्ये असा एक इन्सिडेंट आला होता. त्या इन्सिडेंटमध्ये काय झालं होतं बघा, राजसेवाची एक रिझल्ट होता 2021चा मेन्सचा. 2021च्या मेन्समध्ये मला काय झालं होतं, मी 13 मार्कांना काय झालं होतं, इंटरव्ह्यू पासून हुकलो होतो. 13 मार्क्सनं माझा काय झालं तर इंटरव्ह्यूचा कॉल हुकला होता. ठीक आहे, मग त्याच वीकला काय झालं होतं, जेव्हा राज्यसेवा प्रिलिम झाली होती 2022ची 2022ची राज्यसेवा प्रिलिम झाली. ठीक आहे, 2022 प्रिलिम्स त्याच वीकला समजा. आणि त्या वीकला प्रिलिम झाल्यानंतर काय झालं की मला जो स्कोर आलता तो पहिल्या कीनुसार 97 आला होता. 97 स्कोर आला. मी 2020ची पण मेन्स दिली होती, 2021ची दिली आणि तिसरी मेन्सच्या वेळेस मला 97 स्कोर आला होता. ठीक आहे, त्यानंतर बघा ह्याच वीकला काय झालं, 2021ची PSI मेन्स झाली होती, त्याच्यामध्ये पण मला पेपर 1 झाला होता. त्या पेपर 1ला पण काय झालं, मराठी इंग्लिशच्या पेपर 1ला खूपच कमी मार्क आले, 62 समथिंग मार्क आले होते. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला काय झाल्या एकाच ह्याच्यामध्ये माझ्या वीकमध्ये घडल्या. त्याच्यामुळे काय झालं, एक प्रकारे मी काय केलं समजा उदाहरणामध्ये या ठिकाणी आपण मुद्दा कोणता बघताय, स्वतःला सेलिब्रेट करणं. ह्या ठिकाणी मग हे सगळ्या गोष्टी गेल्या तर मी काय केलं माहिती आहे का, पाहिलं उदाहरणामध्ये की यार इथं काय केलं बघा, उदाहरणामध्ये माझे राज्यसेवा मेन्सला मी 13 मार्कने गेलो होतं. हे 2 पण डिप्रेशनच्या गोष्टी होत्या, मात्र मी काय केलं, ह्या गोष्टी 2 सोडल्या आणि ह्या गोष्टीला पकडलं. म्हणजे 2021ला मी 13 मार्क्सनं गेलो. मी काय केलं की यार तू काय केलेलं आहे, राज्यसेवा मेन्सपर्यंत पोहोचला, मेन्स दिली, एवढ्या मोठ्या क्राऊडमध्ये तू काय केलं, जवळपास 5,000 ते 6,000 मुलांमध्ये येऊन मेन्स दिली आणि फक्त तू 13 मार्कांनी गेला. मी काय केलं, फक्त तू 13 मार्कांनी गेला, एवढी मोठी अचिव्हमेंट केली आहे तू काय केलं पाहिजे, स्वतःला सेलिब्रेट करायला पाहिजे. आणि ही अचिव्हमेंट त्यासाठी खूप मोठी आहे. पुढच्या वेळेस तू काय करणार, इंटरव्ह्यूला क्वालिफाय होणार. आणि खरंच म्हणजे मी 2022च्या मुलाखतीला सुद्धा क्वालिफाय झालो. 2022च्या मुलाखतीला मध्ये मुलाखत दिल्यानंतर 395 रँक सुद्धा आहे. मला मुलाखतीला 59 मार्क सुद्धा आलेले आहेत. ठीक आहे, फायनल रिझल्ट आलेला नाही, ते आता टाइम आहे त्यासाठी. तर एवढे मला मार्क आले. मी जर त्या ठिकाणी स्वतःला सेलिब्रेट केलं आणि मी काय केलं, डायरेक्ट मित्रासोबत गेलो आणि
मोमोज खायला गेलो आणि मी स्वतःला सेलिब्रेट केलं की नाही, मुलाखतीच्या फक्त 13 मार्कापर्यंत तू अडकलेला आहे, पुढच्या वेळेस तू 100% मुलाखतीला क्वालिफाय होतो. मग स्वतःला सेलिब्रेट करायला शिका. ठीक आहे. त्यानंतर मेन महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जे गोल सेट केले ते गोल सेट केल्यानंतर समजा डेली तुम्ही काही टार्गेट पार केल्यानंतर एका वीक नंतर काय करायचं किंवा 15 दिवसानंतर काय करायचे, तुम्ही स्वतःला सेलिब्रेट करायचं की नाही, मी जे 100% टार्गेट ठेवलं होतं त्याच्यामधलं ॲटलिस्ट 75% तरी टार्गेट मी अचीव करू शकलो आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, सेलिब्रेट करू शकता. कसं सेलिब्रेट करायचं, ठीक आहे, स्वतः काय करायचं, समजा चहा प्यायला गेले, ठीक आहे, मग त्यासोबत टोस्ट घ्या, हे करू शकता. तुम्ही काय करा, एखादी वेब सिरीज बघा, ठीक आहे, त्यानंतर मित्रासोबत तुम्ही एखादा तास एक्स्ट्रा घालवा, ठीक आहे, आई वडिलांसोबत 5-10 मिनिटं एक्स्ट्रा बोला. हे काय झालं, तुम्हाला स्वतःला सेलिब्रेट करण्याचे पर्याय झाले. ठीक आहे, हे समजलं. सगळ्यात मेन पॉईंट आहे स्वतःला सेलिब्रेट करा, स्वतःचं यश सेलिब्रेट करा. कारण की दुनिया तुम्हाला काय करताय, डिप्रेशनच्या ह्याच्यामध्ये टाकायचा प्रयत्न करत आहे, तुम्हाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुम्हाला काय करायचं आहे, फक्त स्वतःला सेलिब्रेट करावायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण मुद्दा पाहूया पुढचा, स्वतःला ब्रेक द्यावा. ठीक आहे. काय होते, हे धावपळीच्या आयुष्यामध्ये काय आहे, खूपच सारा अभ्यास असते, वेळोवेळी तुम्ही काय करता, 15 दिवस अभ्यास करता, कंटिन्यू 20 दिवस अभ्यास करता, पण तुम्ही काय करता, जगाच विसरून जाता. हे म्हणल्याप्रमाणे बघा, जितना भी ट्राय कर लो बनी, लाइफ में कुछ ना कुछ तो छूटेगा ही. ठीक आहे, कुछ ना कुछ तो छूटेगा ही. तुम्हाला माहिती झालं की ये जवानी है दिवानी हा खूप सुंदर मूवी आहे, त्या मूवीचा डायलॉग आहे. आपण काय करतो, आयुष्याच्या धावपळीमध्ये खूपच अभ्यास करण्याच्या नादामध्ये इतर गोष्टी सुद्धा विसरून जातो. ठीक आहे, कारण की अभ्यासाच्या पलीकडे बी थोडंसं आयुष्य आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं की तुम्हाला रिबूस्ट करण्यासाठी, कारण की अभ्यास तुमचा अंतिम ध्येय आहे, मग त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःला रिबूस्ट करण्यासाठी वेळोवेळी ब्रेक द्यायचे आहेत. आणि वेळोवेळी ब्रेक दिल्यानंतर काय होते, तुम्हाला ब्रेक देऊन एक प्रकारे तुमची एनर्जी परत नव्याने तयार होत्या. 1 दिवसाचा ब्रेक द्या, 4 तासाचा ब्रेक द्या. ब्रेक दिल्यानंतर काय होते, तुमची एनर्जी बूस्ट होते आणि परत तुम्ही 15 दिवसासाठी तयार होता. मग तुमचं ही इनर मोटिवेशनचे टाईप आहे, आपोआप तुम्हाला काय होतं, इनर मोटिवेशन यायला लागते. कारण की 4 घंट्याचा ब्रेक घेतला, आता मला परत थकवा जाणवणार नाही. आपोआप तुम्हाला काय होतं की इनडायरेक्टली इनर मोटिवेशन राहते तुमच्याकडे आणि तुम्ही पुढचे 15 दिवस चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागता. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, स्वतःला ब्रेक द्यायचा आहे. मग ह्या ब्रेकमध्ये काय करायचं, तुम्हाला एक गोष्ट तुम्ही काय करू शकता, फिरायला जाऊ शकता, सनसेट पाहायला जाऊ शकता. ठीक आहे. नंतर तुम्ही इतर ठिकाणी गार्डनमध्ये फिरायला जाऊ शकता. ठीक आहे. नंतर तुम्ही मूव्हीज पाहू शकता, वेब सिरीज पाहू शकता. त्यानंतर तुम्ही बुक्स पण पाहू शकता. तर तुम्हाला काय केलं, इथं महत्त्वाचे काही 2 ते 3 बुक्स मी तुम्हाला काय केले तर वाचायला मेन्शन केले आहेत. ते खूप सुंदर असे पुस्तक आहेत. त्यामधलं माझं आवडतं पुस्तक आहे न पाठवलेले पत्र. हे महात्र्या राय यांनी लिहिलेलं आहे. खूप सुंदर असं पुस्तक आहे. आयुष्याविषयी ह्याच्याविषयी खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर तुम्ही काय करू शकता, हे पुस्तक सुद्धा ब्रेकमध्ये वाचू शकता. त्यानंतर ॲटॉमिक हॅबिट्स हे नावाचं खूप बेस्ट असं पुस्तक आहे, ते सुद्धा जेम्स क्लिअर यांचं, हे सुद्धा तुम्ही वाचू शकता. आणि ही पुस्तकं वाचायचे कसे माहिती आहे का, डेली वाचायचे. नाही तर काय करतो, तुम्ही एक सोबत सपाटा राहून खतम करता, असं नाही करायचं. डेली 2 पानं 3 पानं वाचायचे. त्याच्यामुळे काय होते, तुम्हाला एक प्रकारे पॉझिटिव्हिटी पण निर्माण होते तुमची आणि इनर मोटिवेशन येण्यासाठी पण खूप फायदा होतो. ठीक आहे. डेली वाचल्यामुळे एक सोबत जर तुम्ही वाचलं 2 तासामध्ये 3 तासामध्ये, तर तुम्हाला बाह्य मोटिवेशन भेटते. पण तुम्ही जेव्हा एक पेज 2 पेज वाचायला लागताना, त्याची जी विचारसरणी आहे जेम्स क्लिअरची किंवा महात्र्या रायची, ही विचारसरणी तुमच्या अंगवळणी पडायला लागते. मग तुम्हाला काय करायचं, हे कमी वाचत जायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर द अल्केमिस्ट नावाचं लढाई कायचं पुस्तक आहे, जगण्याची लढाई समजचं पुस्तक आहे, पाउलो कोएल्हो यांचं. ठीक आहे, ते वाचू शकता. नंतर इकिगाई, ठीक आहे, हे पण सुद्धा म्हणू शकतो एक प्रकारे लांब जीवनाचे किंवा चांगल्या जीवनाच्या आयुष्याचं रहस्य याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग ठीक आहे, हेक्टर आणि मिरेल्स यांचं हे पुस्तक आहे, खूप चांगलं पुस्तक आहे. तुम्ही पुस्तक सुद्धा ब्रेकमध्ये वाचू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट आहे, अपयशाला घाबरू नका. सगळ्यात भीती काय असते आपल्याकडे, अपयशाची. तुम्हाला माझ्यासाठी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की कर्म करते जाओ, फल की चिंता मत करो. आपण काय करतो, फळाची चिंता करण्याच्या नादामध्ये काय होतं की नाही, मला हे अचीव करायला पाहिजे होतं. ठीक आहे. ह्याच्यामुळे काय होतं की तुम्ही अपयशाला घाबरून जाता आणि तुमचा जे अभ्यास करण्याची जी एनर्जी असते, 100% जी एफिशियन्सी असते, ती सगळी एफिशियन्सी काय होते, अपयशाच्या मध्येच निघून जाते. ठीक आहे. उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एकाच वीकला माझे 3 रिझल्ट गेले होते, जे रिझल्ट सांगितलं तुम्हाला इथं. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी बघा रिझल्ट सांगितले, त्या ठिकाणीच जेव्हा मला 97 मार्क आले, सेकंड कीनं बघा इथं काय झालं, सेकंड कीनं माझे 17 मार्क वाढले. ठीक आहे. आणि 17 मार्क वाढून मी कुठे गेलो, 114 वर गेलो, 108 वर कट ऑफ लागला आणि मी 2022 मुलाखत दिली, 395 रँक आली, 59 इंटरमध्ये सुद्धा मार्क काढले. ठीक आहे. ह्या गोष्टी आहेत. मी जर अपयशाला खचून गेलो असं की नाही माझ्या फ्युचरमध्ये काहीच होऊ शकणार नाही. ठीक आहे. एक गोष्ट ठीक आहे, फ्युचरमध्ये काय होऊ शकत नाही म्हणलं तर मी काय होईल की त्या ठिकाणीच स्टॉप होऊन जाईल. मग तुम्हाला काय करायचं आहे, अपयशाला घाबरून जायचं नाही. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी असल्यामुळे काय होईल की तुमचं ध्येय खूप मोठं आहे. ध्येय तुमचं रिझल्ट नसते. ध्येय काय असते, जगणं, चांगलं आयुष्य जगणं हे रिझल्ट असते. त्याच्यामुळे काय असते, एक प्रकारे ध्येय
असते. तुम्हाला काय करायचं, अपयशाला घाबरायचं नाही. उलट काय करायचं, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेलिब्रेट करायचं की अपयशामध्ये तुम्ही 100% पैकी 99% तर पूर्ण केलं, 95% तर पूर्ण केलं ना, मग त्याला काय करायचं, तुम्हाला सेलिब्रेट करावायचं आहे. हे तुम्ही जर घाबरलं नाही फ्युचरला तर तुम्ही काय करणार, डेली एका सेल्फ मोटिवेशनच्या फेजमध्ये राहणार आणि मग एक प्रकारे हे सेल्फ मोटिवेटेड राहण्याचा एक पर्याय तुमच्या समोर राहते. कारण की तुम्ही अपयशाला घाबरले की तिथंच तुमची जे प्रगती आहे तिथंच खतम होऊन जाते. तुम्हाला काय करायचं, मग अपयशाला घाबरायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं असते एन्जॉय द प्रोसेस. आपण काय करतो, समजा लागलो जॉबला, नंतर जॉबला लागल्यानंतर आपल्याला आठवते की यार तेच दिवस चांगले होते, ठीक आहे, किंवा त्या दिवसाला जर मी चांगल्या प्रकारे जगलो असतो तर मला अनुभवाचा खूप मोठा साठा माझ्याकडे राहिला असता. तर मग तुम्हाला काय करायचं की वेळोवेळी प्रोसेस एन्जॉय करावायची आहे. उदाहरणामध्ये जर मी प्रिलिम्सला गेलो ना, प्रिलिम्सला गेल्यानंतर मला वाटतं की समजा जेव्हा प्रिलिम्स पास झालो तर मला वाटतं की यार एवढ्या मोठ्या क्राऊडमध्ये 4 लाख जण फॉर्म भरले, तर कधी प्रिलिम्सला राजेश्वरीला 2 लाख जण फॉर्म भरले, तर पोलीस भरतीला तर 17 लाख 18 लाख जण फॉर्म भरले, तर त्यामधून मोजक्या लोकांमध्ये मी येत आहे प्रिलिम्स पास झाल्यानंतर. मग हे प्रोसेस पण तुम्ही एन्जॉय करायचं की नाही भारी आहे. त्यानंतर राजेश्वर मेन्स क्वालिफाय झाले, तुम्ही कंबाईन मेन्स क्वालिफाय झाले, तुम्हाला समजलं पाहिजे की यार किती 4 आणि 5 हजार मध्ये आलेले आहे तुम्ही. मग हे काय करायचं, तुम्हाला एक प्रकारे प्रोसेस एन्जॉय करायची आहे. मी तर पहिल्यांदा मला राजेश्वरचं हॉल तिकीट पाहिलं, मला तर भयानक लेवलला खुशी झाली होती. कारण की आपण कोणत्या स्ट्रगल हे केले असते, 4 लाखामध्ये 2 लाखामध्ये आपण लढाई केली असते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, आणि त्याच्यामधून मोजक्या तुम्ही 5 ते 6 हजारामध्ये आला असता. हे तुम्हाला काय करायचं, एक प्रकारे ध्यानात ठेवायचं आहे की प्रोसेस खूप एन्जॉय करणं गरजेचं आहे. आणि प्रोसेस एन्जॉय करून जो माणूस पुढे जाते तोच आयुष्यामध्ये यशस्वी होते. कारण की त्याच्याकडे वेळोवेळी काय असते, अनुभव असते, आणि त्या अनुभवापासून त्याला सुरुवात करायची असते पुढच्या स्टेपला. ठीक आहे. नंतर हे महत्त्वाचं, स्वतःला माफ करायला शिका. स्वतःला माफ करायला शिका. कारण की काय होते, सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती कोण आहे तुमच्या आयुष्यात, तुम्ही. कारण की तुम्ही जर स्वतःला माफ केलं नाही, कारण की भरपूर सारे विद्यार्थी काय करतात, आत्महत्या करायचा प्रयत्न करतात. कारण की छोटीशी चूक झाली, छोटंसं अपयश आलं तर काय करतात की स्वतःला माफ करायचा माफ न करता सुसाईड वगैरे करतात. पण तुम्हाला काय करायचं, इथं स्वतःला माफ करायचं आहे. कारण की स्वतःला सांगा की सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती कोण आहे, मीच आहे. ठीक आहे ना. कारण की मी जर स्वतःला माफ नाही केलं तर पुढची पायरी कशी का चालणार आहे मी. ठीक आहे ना. कारण की आर्ट ऑफ लेटिंग गो हे तुम्हाला आलं पाहिजे, म्हणजे सोडून देण्याची कला तुमच्याकडे आली पाहिजे. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, आर्ट ऑफ लेटिंग गो शिकायचं आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःला माफ करायचं शिकायचं आहे. ठीक आहे. किंवा ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या सोडून द्यायला शिकायचं आहे. जर तुम्ही स्वतःला माफ करायला शिकले तर तुमचं आयुष्य सुखकर होते. ठीक आहे. बघा इथं काय म्हणलेलं आहे, तय है की कुछ भी तय नाही आहे. माहीत म्हणजे एकच गोष्ट फिक्स आहे की काहीच फिक्स नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं की छोटी मोठी चूक झाली, ठीक आहे, नाही झाली, काहीच फिक्स नाही. फ्युचरमध्ये ही चूक झाली, फ्युचरमध्ये चूक होणार नाही. आपल्याला एकच गोष्ट करायची आहे की चुका करायच्या आहेत. कारण की माणूस चुका करतो, फक्त काय करायचं की एकच चूक डबल नाही झाली पाहिजे. म्हणजे सेम चूक डबल नाही झाली पाहिजे. चुका होत राहणार, फक्त एकच चूक शक्यता काय करायचं की ती चूक डबल झाली नाही पाहिजे. तर तुम्हाला काय करायचं की स्वतःला माफ करायला शिकायचं आहे. त्यानंतर स्वतःचा एखादा हॉबी ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की ही जी लाईफ आहे, आयुष्य तुम्हाला 70-80 वर्ष जगायचं आहे. एमपीसीचा पिरियड जो आहे तुम्हाला 3-2 वर्षाचा जो पण आहे तो तुम्हाला सेलिब्रेट करायचा आहे, तो जगायचा आहे तुम्हाला. मग तुम्हाला काय करायचं की त्याच्यामध्ये वेळ काढून स्वतःचा हॉबी काय करायचा, एक प्रकारे जोपासावायचा आहे. आणि हेच हॉबी तुम्हाला काय करणार, एक प्रकारे सेल्फ मोटिवेशनचा एक पार्ट म्हणून कामामध्ये पडते. तर तुम्हाला काय करायचं की स्वतःचा एक हॉबी ठेवायचा आहे. जसं माझा कविता लिहिण्याचा हॉबी आहे, शायरी वगैरे समजा मला हॉबी आहे, तर तुम्ही काय करू शकता, स्वतःचा एक हॉबी ठेवू शकता. त्यानंतर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, स्वतःचे विचार व्यक्त करत राहा. काय होतं माहिती का, आपण अभ्यास करत असताना आपल्या मनामध्ये खूप मोठा न्यूनगंड निर्माण झाला असतो. ठीक आहे. न्यूनगंड निर्माण झाला असतो कारण की आपल्याला वाटतं की बाकीचे पोरं तुला हुशार आहेत, त्यांची काहीतरी वेगळ्या विचारसरणी आहे. मग आपण काय करतो, स्वतःचे विचार मनामध्ये दाटून ठेवायला लागतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, एक प्रकारे आपण बॅक स्टेजला यायला लागतो. मग आपल्याला काय करायचं, स्वतःचे विचार व्यक्त करायचे. तर स्वतःचे विचार व्यक्त केल्यामुळे काय होतं की स्वतःच्या नजरेमध्ये आपण उठायला लागतो. आणि स्वतःच्या नजरेमध्ये उठलेला माणूस कुठंच हरत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं की स्वतःच्या नजरेमध्ये उठायचं आहे. तर मग तुम्हाला काय करायचं, वेळोवेळी स्वतःचे विचार व्यक्त करावायचे आहेत. कोणाला पटले नाही तर चालते, आणि चुकीचे असले तर तुम्हाला ते विचार दुरुस्त करायची पण तयारी ठेवायची आहे. तर तुम्हाला काय करायचे, स्वतःचे विचार व्यक्त करत राहायचं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे, आय एम द बेस्ट. काय पण झालं, दुनिया इकडची तिकडं झाली तरी तुम्ही शेवटी कोण आहे, सगळ्यात बेस्ट आहे हे सांगा स्वतःला. कारण की तुम्हाला माहित असेल की तुम्ही लायब्ररीमध्ये अभ्यास करता, तुम्हाला भरपूर जण म्हणतात की तुझ्याच्यानं मॅथ होणार नाही, तुझ्याच्यानं इंग्रजी होणार नाही, तुझ्याच्यानं पहिल्या अटेम्प्टला प्रिलिम्स निघणार नाही, पहिल्या अटेम्प्टला मेन्स निघणार नाही, असं सांगणारे भरपूर जण आहेत. पण तुम्हाला काय करायचं, सांगायचं की आय एम द बेस्ट.
ह्याला फक्त तुम्हाला ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नाही जायचं, ठीक आहे. फक्त सांगायचं की मी करू शकतोय, ठीक आहे, मी करू शकतो, मला माहिती आहे ना, मी आय एम द बेस्ट आहे. कारण की मी आयुष्याचे 18 वर्ष 20 वर्ष खूप स्ट्रगल केलं आहे, खूप लेवलला मी अभ्यास केलेला आहे, ठीक आहे. तेव्हा कुठतरी इथं पोहोचलेलो आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे स्वतःला काय सांगायचं की आय एम द बेस्ट आहे. मॅथ येत नाही ना, ठीक आहे. मी जर एखादा मुलगा 4 तास करून अभ्यास करून काय करत असेल, ते मॅथ सॉल्व्ह करत असेल, तर मी त्याच ठिकाणी 8 तास अभ्यास करेल, परंतु मी काय करणार, तो मॅथ सॉल्व्ह करणार. त्याच्यामुळे स्वतःला सांगायचं की आय एम द बेस्ट, ठीक आहे. प्रिलिमची पायरी आली, मेन्सची पायरी आली, प्रत्येक पायरीला स्वतःला सांगायचं की आय एम द बेस्ट. आणि हेच तुम्हाला काय करतं, सेल्फ मोटिवेशनचं काम करते आणि तुम्हाला पुढच्या स्टेपवर नेऊन ठेवतंय. तर तुम्हाला काय करायचं की हे जे गोष्टी आहेत ह्या गोष्टी एक आयुष्याचा इनर पार्ट म्हणून काय करायच्या, अंगीवळणी घेऊन घ्यायच्या, ठीक आहे. हे इनर मोटिवेशन आहे, सेल्फ मोटिवेशन आहे. कारण की जर तुम्हाला बाहेर मोटिवेशन दिलं असतं तर हा व्हिडिओ पाहेपर्यंत तुम्हाला बरं वाटलं असतं. मात्र ह्या ज्या गोष्टी तुम्ही डेली लाईफमध्ये आत्मसात केल्या तर तुम्हाला काय होणार की हे मोटिवेशन तुमचं आयुष्यभर टिकल, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही ह्या गोष्टी आशा आहे की तुम्ही फॉलो करताल आणि तुमचं आयुष्य सुखकर करताल आणि तुमचा चांगले रिझल्ट पण येतील, ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि विदर्भ आयएस अकॅडमीच्या चॅनलवर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ वेळोवेळी भेटत राहतील, ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये, तुमच्यासाठी चांगला एक व्हिडिओ घेऊन येणार. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.